नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि माकप हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मतदारसमोर पर्याय म्हणून उभा केला. परंतु सक्षम उमेदवार देण्यात आणि प्रचारातील ठोस मुद्दे ठरवण्यात स्थानिक नेते अपयशी ठरले. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळणे कठीणच आहे. अपेक्षित यश आले नाही तर त्याला स्थानिक पदाधिकारी जबाबदार राहतील, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ट्रेड युनियन फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर गोवर्धन संचू यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीतल्या स्थानिक नेत्यांवर ठपका ठेवताना डॉक्टर संचू म्हणाले, भाजपामध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणालाही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. कार्यकर्ते आणि निष्ठावंत मंडळी या आघाडीपासून दूरच राहिले आहेत. स्थानिक नेते याच दिशेने जात असल्याने निष्ठावंतांची अडचणी झाली. दुसरीकडे पक्षाचे नुकसान होईल त्याकडे पाहत नाही. नवीन रणनीती आखावी अशी मागणी डॉक्टर संचू यांनी केली आहे. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नसून शरदचंद्र पवारजी, सुशीलकुमार शिंदे, उद्धवजी ठाकरे साहेब यांनीच पुढाकार घ्यावा व प्रत्येक भागातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना कामाची जबाबदारी वाटून दिल्यास सध्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळेल, असे मत डॉक्टर संचू यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीला सक्षम उमेदवार देण्यात सपशेल अपयश आहे असं मला वाटतो. कारण अनेक वर्षापासून काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, पवार गट आणि माकप हे सर्वांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी स्थापन केली, चांगली गोष्ट आहे. परंतु महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे, परंतु निष्ठावान कार्यकर्ते तर बाजूलाच आहेत आणि ज्या पक्षाचे जे निवडणुकीमध्ये उतरलेले त्यांचं चालू आहे. महाविकास आघाडीतील जेव्हा स्थापन झालेले आहे त्यांचं एक मध्यवर्ती कार्यालयसुद्धा नाही या ठिकाणी आणि मध्यवर्ती कार्यालय नाही आणि स्टार प्रचारक म्हणून काही नेमलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, जाहीरनामा प्रसिद्धी नाही आणि भाजपच्या विरोधातील आघाडी ठरवताना रणनीती ठरवलेले नाही. अर्थ हेतून घेण्याचं, साधून घेण्याचा प्रयत्न आहे असंही वाटतो आणि तुमडी स्वतःची भरून घ्या असंही वाटतो. यंदाच्या महापालिका निवडणुकीत काही अर्थ राहणार नाही. स्थानिक नेते याच दिशेने जात असल्याची निष्ठावंतांची अडचण झाली. दुसरीकडे पक्षाचे नुकसान होईल त्याकडे पाहताना दिसत नाही. तरी त्यासाठी अजूनही वेळ गेलेला नाही. म्हणून मला राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब यांनीच पुढाकार घेऊन सध्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून आणि ज्या ज्या प्रभागात जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि या महाविकास आघाडीमध्ये 4 पक्ष आहेत, 4 पक्षाचे लोक कुठे दिसत नाहीत. सगळ्यांना तुम्ही एकत्रित घ्या, अजूनही वेळ गेलेला नाही. सगळ्यांना एकत्रित घेऊन महाविकास आघाडी या सध्या परतील सोलापूर महानगरपालिकेत जिंकू शकतो. पण सगळे कार्यकर्ते एकत्रित पाहिजे, पदाधिकारी पाहिजे, निष्ठावंत पाहिजे आणि त्वरित मध्यवर्ती कार्यालय स्थापन करावा, जाहीरनामा प्रसिद्ध करावा, स्टार प्रचारक नेमावा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकत्रित घ्यावा. आणि आताही वेळ गेलेला नाही. त्वरित हा विषय गांभीर्याने सर्व नेत्यांनी घेतल्यास आणि आता निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी यशस्वी होऊ शकतो आणि त्यानंतर आता तुमचा निर्णय आपण ठरवू शकता. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.